नमस्कार. आज आपण एका जाहिरातीवर बोलणार आहोत. ही जाहिरात आहे नांदेड जिल्ह्यातल्या तामसा इथल्या एका कोचिंग क्लासची. हो. आनंद सर यांचे उत्कृष्ट नवोदय NMMS क्लासेस असं नाव आहे त्यांचं. अगदी. तर आपलं काम आहे म्हणजे या जाहिरातीत काय काय सांगितलं आहे ते जरा सविस्तर बघणं. कशावर भर आहे त्यांचा, काय सांगू पाहतायत ते. बरोबर. तर जाहिरात बघितली की लगेच लक्षात येतं की दोन महत्त्वाच्या परीक्षांवर त्यांचं लक्ष आहे. एक म्हणजे नवोदय प्रवेश परीक्षा, जी चांगलीच स्पर्धात्मक असते निवासी शाळांसाठीची. हो. आणि दुसरी म्हणजे NMMS, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची आर्थिक दुर्बळांसाठीची गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा. अच्छा. आणि हे तामसा इथे आहे नांदेड जिल्ह्यात. हो. जाहिरातीतनं एक गोष्ट लगेच डोळ्यात भरते. उत्कृष्ट निकालांची परंपरा आणि घवघवीत यश, विशेषतः 2024-25चं. अगदी. निकालांवर खूप भर आहे. म्हणजे बघा ना, त्यांनी काही यशस्वी विद्यार्थ्यांची नावं पण दिली आहेत. हो, दिलीयेत. नवोदयासाठी सम्यक पाटणी, सिद्धांत कसबे, गुरुराज गुडमुडखे, ईश्वरी हुंडेकर, कृष्णा चेपूरवार, कृष्णा खरात. आणि NMMS साठी पण आहेत श्रद्धा अग्रवाल, प्रीती वास्कर, सृष्टी भवरे. ही नावं देण्यामागे काय उद्देश असतो साधारण? काय आहे ना, ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. खूप कॉमन आहे कोचिंग क्षेत्रात. ही नावं म्हणजे एक प्रकारचा पुरावा असतो. बघा, आमच्याकडे शिकून हे विद्यार्थी यशस्वी झाले. पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा आकर्षित करण्याचा एक थेट मार्ग आहे. बरोबर. म्हणजे विश्वासार्हता वाढवण्यासाठी. अगदी. निकालांवर भर देणं हे आजकाल खूप महत्वाचं झालंय. हे निकाल तर ठीक आहेत, पण हे क्लासेस नक्की कोणासाठी आहेत? म्हणजे कोणकोणत्या इयत्तांसाठी? त्यांनी स्पष्ट दिलंय, 3री आणि 4थीसाठी नवोदय पूर्वतयारी, म्हणजे अगदी लहानपणापासून सुरुवात. अच्छा, पूर्वतयारी. हो. मग 5वीसाठी नवोदय आणि स्कॉलरशिपची वेगळी बॅच आहे आणि 8वीसाठी NMMS स्कॉलरशिपवर फोकस आहे. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवरचे विद्यार्थी ते टार्गेट करत आहेत. हे लगेच या, प्रवेश घ्या असा संदेश. आणि एक मिनिट, इथे 8वीच्या NMMS पात्र विद्यार्थ्यांना 60,000 रुपये शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी आहे असा उल्लेख आहे. ही रक्कम तर खूप मोठी वाटते. हो, आहेच मोठी. आणि हेच त्यांचं एक मोठं सेलिंग पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा, एकतर विद्यार्थ्यांना एक मोठं आर्थिक बक्षीस समोर दिसतं, प्रेरणा मिळते. हो. आणि दुसरं म्हणजे क्लासचं महत्त्व वाढतं की आमच्या मार्गदर्शनाने एवढी मोठी शिष्यवृत्ती मिळू शकते. बरोबर. म्हणजे ती अपेक्षा निर्माण केली जाते, ती पूर्ण होते की नाही हा भाग वेगळा, पण जाहिरातीत ते महत्वाचं आहे. अगदी. एक मोठं आकर्षण आहे ते. अच्छा, आता क्लासपर्यंत पोचायचं कसं? म्हणजे फक्त प्रत्यक्ष क्लास आहे की अजून काही? दोन्ही पर्याय आहेत. त्यांनी पत्ता दिला आहे डॉक्टर मामिळवार यांच्या क्लिनिकच्या बाजूला, मेन रोड, तामसा. म्हणजे तिथे जाऊन क्लास करता येतो. आणि ऑनलाईन? हो, त्याचा पण उल्लेख आहे. एक्सलंट आनंद सर ॲप नावाचं ॲप आहे त्यांचं. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे असं म्हटलंय. बरं. म्हणजे स्थानिक आणि दूरचे विद्यार्थी दोन्हींना सोयीचं पडावं यासाठी. हो ना. तंत्रज्ञानाचा वापर करून पोहोच वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि हे आनंद वास्कर सर जे संचालक आहेत, त्यांच्याबद्दल काय माहिती दिली आहे? त्यांच्या पदव्या वगैरे? हो, दिली आहे. श्री आनंद वास्कर सर. आणि कंसात त्यांच्या पदव्या पण आहेत. DTED, MA, TET 1, 2, CTET 1. या पदव्या काय सांगतात आपल्याला? DTED म्हणजे शिक्षणशास्त्रातली पदविका, MA म्हणजे पदव्युत्तर शिक्षण, आणि TET, CTET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, राज्य आणि केंद्रीय स्तरावरच्या. अच्छा. म्हणजे यातून हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की जे मार्गदर्शन करत आहेत ते शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत, अधिकृत आहेत. कोचिंगच्या जगात हे महत्त्वाचं मानलं जातं. बरोबर. विश्वासार्हतेचा अजून एक पैलू. अगदी. आणि मग शेवटी ते आवाहन आहे, प्रवेश सुरू, लवकर नाव नोंदणी करा. हो, हा कॉल टू ॲक्शन, लोकांना लगेच कृती करायला सांगणं. आणि एक घोषवाक्य पण, एक्सलंट कोचिंग, गुणवत्ता, मार्गदर्शन आणि निश्चित ध्येय. हां, हे घोषवाक्य म्हणजे थोडक्यात त्यांची फिलॉसॉफी सांगण्याचा प्रयत्न. गुणवत्ता म्हणजे क्वालिटी, योग्य मार्गदर्शन म्हणजे गायडन्स, आणि निश्चित ध्येय. हा शब्द महत्वाचा वाटतोय. बरोबर. निश्चित ध्येय म्हणजे परत ते निकालांशी जोडलं जातंय. यश मिळवून देऊ असं एक प्रकारचं आश्वासन. म्हणजे जर आपण सगळं एकत्र करून बघितलं तरी जाहिरात काय सांगते की हा क्लास विशिष्ट स्पर्धा परीक्षांसाठी आहे. त्यांचे निकाल चांगले लागतात,
असं ते म्हणतात. 3री ते 8वी पर्यंतचे पर्याय आहेत. प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने शिकता येतं. शिक्षक पात्र आहेत आणि मोठी शिष्यवृत्ती मिळायची संधी आहे. अगदी बरोबर. थोडक्यात ही जाहिरात यश, पात्रता आणि संधी या 3 मुख्य गोष्टींवर केंद्रित आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? कोणता? की ज्या प्रकारे कोचिंग क्लासेस निश्चित ध्येय आणि यशाची खात्री देतात, त्यातून आपलं शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांकडे बघणं कसं बदलत चाललंय. म्हणजे केवळ परीक्षेतलं यश हेच शिक्षणाचं एकमेव किंवा अंतिम ध्येय बनतंय का? हा प्रश्न मला वाटतं महत्वाचा आहे. त्यावर विचार करायला हवा. खरंय, हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण विचार करू शकतो.